नमस्कार. आज आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. पहिल्या श्लोकात भगवंतांनी कर्मफलाचा आश्रय न घेता कर्म करणाऱ्याला संन्यासी व योगी असे म्हटले आहे. यावर अशी शंका येऊ शकते की संन्यास व योग या दोन्ही भिन्न भिन्न स्थिती आहेत, तर वरील साधक दोन्हींनी संपन्न कसा होऊ शकेल? या शंकेचे निराकरण करण्यासाठी दुसऱ्या श्लोकात संन्यास व योग यांच्या एकतेचे प्रतिपादन भगवंत करीत आहेत. श्लोक दुसरा. यम संन्यासमिति प्राहुर्योगं विद्धि पांडव नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज. कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. ज्याला संन्यास असे म्हणतात त्यालाच तू योग असे समज. या म्हणण्याचा अभिप्राय असा की येथे संन्यास या शब्दाचा अर्थ शरीर, इंद्रिये आणि मन यांच्याद्वारे होणाऱ्या संपूर्ण क्रियांमधील कर्तेपणाचा भाव नष्ट करून फक्त परमात्म्यामध्येच अभिन्न भावनेने स्थित होणे असा आहे. ही सांख्य योगाची पराकाष्ठा आहे. योग या शब्दाचा अर्थ ममता, आसक्ती आणि कामना यांच्या त्यागाने होणारी कर्मयोगाची पराकाष्ठा रूप नैष्कर्म्य सिद्धी असा आहे. दोन्हीमध्ये संकल्पाचा पूर्णतः अभाव झालेला असतो. सांख्ययोगी ज्या परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतो त्यालाच कर्मयोगी सुद्धा प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे दोघांमध्ये सर्व संकल्पांचा त्याग आहे व दोघांचे एकच फल आहे, म्हणून असे म्हटले आहे. सांसारिक पदार्थांचे चिंतन करणारी आणि ममता, आसक्ती, द्वेष यांनी युक्त असणारी अशी जी अंतःकरणाची वृत्ती आहे तिला संकल्प असे म्हणतात. अशा प्रकारच्या वृत्तीचा पूर्णपणे अभाव करणे म्हणजेच संकल्पाचा संन्यास करणे होय. संकल्पाचा पूर्णपणे त्याग केल्याशिवाय चित्ताचा परमेश्वराशी पूर्ण संयोग होत नाही. म्हणून संकल्पाचा त्याग सर्वांनाच आवश्यक आहे. कोणी एखादा साधक एकांतामध्ये आसन प्राणायामादींच्या द्वारे परमात्म्याच्या ध्यानाचा अभ्यास करतो. दुसरा एखादा निष्काम भावनेने नेहमी फक्त भगवंतासाठीच भगवंताच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचा प्रयत्न करतो. तिसरा कोणीतरी वेळोवेळी ध्यानाचाही अभ्यास करतो व निष्काम भावनेने कर्मही करतो. यातील कोणत्याही साधकाला जोपर्यंत तो संकल्पांचा पूर्णपणे त्याग करत नाही तोपर्यंत योगारूढ किंवा योगी असे म्हणता येणे शक्य नाही. कर्मांच्या बद्दल आणि विषयांबद्दल आसक्तीरहित होऊन जेव्हा साधक संपूर्ण संकल्पांचा त्याग करतो तेव्हाच तो योगारूढ होतो. वस्तुतः जेव्हा सांख्य योग्याच्या मनात सर्व संकल्पांचा अभाव होतो तेव्हाच तो खरा संन्यासी होतो. म्हणून या दोघांना एक समजावे असे श्लोकातील पूर्वार्धामध्ये म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.